महाराष्ट्र केसरी पहलवान हर्षद भाऊ सदगीर आहेत उपस्थित आणि थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र केसरीची कुस्ती होणारा पहलवान जयदीप पाटला बरा आणि डबल महाराष्ट्र केसरीसाठी ते खेळणार आहेत. फॉर्च्युनर बक्षीस तर आहेच. पहलवान काय सांगाल? जयदीप पाटील हे नौके पहलवान आहेत, तुम्ही सिनियर आहात, दोघे पण चांगले पहलवान आहेत. पृथ्वीराज मोहोळवर चांगली कुस्ती केली. नक्कीच त्यांनी पण आता फायनल पर्यंत चांगले कुस्ती केले. गत विजेता महाराष्ट्र केसरी मोहोळला त्यांनी चितपटीने हरवले. माझ्यापुढे त्याचं नक्कीच आव्हान राहील आणि ते आव्हान माझ्या प्रॅक्टिस मार्फत मी मॅटवरती कसं स्वीकारायचं ते मी केलेला आहे अभ्यास त्याचा. नक्कीच कुस्ती चांगली होईल आमच्या दोघांची. नक्कीच, धन्यवाद, शुभेच्छा. नाशिक जिल्ह्यातनं महाराष्ट्र केसरी पहलवान हर्षद भाऊ सदगीर खेळत आहेत आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहेत आणि यावर्षी पण ते आता फायनलच्या कुस्तीला पहलवान जयदीप पाटील यांच्या सोबत असणार आहे कुस्ती. तसं बघायला झालं तर हर्षद भाऊ यांचा तगडा अनुभव आहे, सिनियर आहेत आणि शांत संयमी पहलवान. आता त्यांच्या भागातील ही सगळे मंडळी आलेले आहेत की हर्षद भाऊंच्या सपोर्टसाठी. गावाकडली पब्लिक आलं की समोरच्या खेळाडूमध्ये 50% पॉझिटिव्ह एनर्जी येते की बाबा माझ्या पाठीमागं माणसं आहे. त्याचा कुस्तीवर नक्कीच पॉझिटिव्ह चांगला परिणाम होत असतोय. म्हणून हे सगळी मंडळी आले. काय सांगाल हर्षद भाऊ, उपांत्य फेरीमध्ये आता जयदीप पाटला बरोबर कुस्ती होणार आहे? कुस्ती अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. हर्षदची पूर्ण तयारी आहे. आता बघितलं तर तुम्ही पहिल्यापासून कुस्त्या बघत आल्या असेल तर हर्षदची कुस्ती बघितलं तर एकदम संयम आणि एकदम टेक्निकनी आणि अनुभव असल्यामुळे ही कुस्ती तो आम्हाला 100% विश्वास आहे की फॉर्च्युनर ही नाशिक जिल्ह्यात मिळणार. नक्कीच. आणि तुम्ही नातेवाईक आहात का त्यांचे? मित्र, त्याचे मित्र जवळपासून लहानपणापासून आम्ही बरोबर आहे. आम्ही सर्व मित्र परिवार लहानपणापासून त्याच्या बरोबरच आहे. नक्कीच. आणि काय सांगाल तुम्ही? तुमचे मित्रच आहे, बघते मी तुम्हाला 4-5 दिवस झाले. मित्र काय दादा सगळं आमच्या मुळेच आहे. काही गोष्टी आहे चांगलं नियोजन केलंय. आता पहिल्यांदाच स्पर्धेला एवढं मोठं बक्षीस ठेवलंय. आणि हर्षद भाऊचा जो स्वभाव आहे लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत चाहता वर्ग आहे त्यांचा, शांत संयमी पहलवान. काय सांगाल आज तुमच्या भागातील पहलवान हर्षद दादा? लहान त्यांचा चाहता असो किंवा एखादा मोठा असो, त्यांच्याशी एकदम प्रेमाने हे वागता आणि सगळ्यांना जीव लावता. आमच्यावर खूप प्रेम करता. हर्षद आमचा मोठा भाऊ आहे. नक्कीच पहलवान हर्षद भाऊ सदगीर यांना शुभेच्छा. त्यांच्या गावाकडली मंडळी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगाल फायनल आलेले? नक्कीच आम्हाला विश्वास आहे हर्षवर्धन हा 20चा पण महाराष्ट्र केसरी आणि अनुभवी पैलवान असल्यामुळे आम्हाला निश्चितपणाने खात्री आहे, त्याच्यावर विश्वास आहे की यंदाही फॉर्च्युनर ही नाशिकलाच मिळेल आणि 2026चा महाराष्ट्र केसरी देखील हर्षवर्धनच नक्कीच होईल. दादा इकडे थोडं समोर. आता हर्षद भाऊ बद्दल तर हे सगळे बोललेले आहेत, पण आयोजक बद्दल काय सांगाल? कारण भव्य दिव्य स्पर्धेतून बघितलं असेल, गर्दी बसायला जागा नाही, एवढी गर्दी झालेली. आयोजन तर खूपच सुंदर केलंय. एवढं मोठं बक्षीस महाराष्ट्र केसरीला इतिहासात पहिल्यांदाच आहे. हर्षद भाऊ बद्दल हर्षद भाऊचं सांगायचं ठरलं 2019 नंतर 2026 पर्यंत आतापर्यंत 1 नंबरच्या जोडीत खेळतोय. इतका परफॉर्मन्स देणं सोपं नाही. नक्कीच हर्षद भाऊ सदगीर यांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि विशेष करून आयोजक जे आहेत रामकृष्ण सातो पाटील यांनी महाराष्ट्र केसरीसाठी फॉर्च्युनर ठेवलेले आहे, उपमहाराष्ट्र केसरीसाठी स्कॉर्पिओन, बाकीचं गटामध्ये बुलेट आणि स्प्लेंडर आहेतच. पण आज ठरणार आहे आपली फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओन कोणाचे येते. धन्यवाद. वस्ताद काय सांगाल? तुमचे 2 पटशिष्य आता एक मातीवरनं एक मॅटवरनं आलेले आहेत. दोन्ही कुस्त्या प्रेक्षणीय आहेत, चांगले. आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल विरुद्ध गंगाळस तालीम असे दोन्ही कुस्त्या आले. तिकले 2 इकले 2 आणि 4ही पहलवान चांगले टॉपचे पहलवान आहेत. काय सांगाल? तुमच्या पटशिष्यांना कसं मार्गदर्शन केलं? काय आम्ही सांगितलं त्यांना कुस्त्या कशा करायच्या, काय करायचे. पहिलेच आम्ही अभ्यास केलेला आहे की कुस्ती कशी केली पाहिजे, कसं नाही. शेवटी आपण सिनियर आहे, थोडे ज्युनियर आहेत, मग बाकीचे ते शेवटी हे करणारच आहेत. ते पहिले जरा थोडंसं नवीन रक्त आहे, थोडासा अनुभव जुन्या पोरांना जास्त असतो. पण नवीन पोरं पण रक्त जरा थोडं सळसळ करत, त्यामुळे थोडंसं ते करणार 1-1.5 मिनिट कुस्ती. त्यानंतर बाकीची कुस्ती आम्ही काय असेल ते ठरवली कुस्ती कशी करायची, काय करायची. ते महेंदरला पण सांगितलं आणि हर्षदला पण सांगितलं कशी कुस्ती करायची, काय करायचं, काय वायबल व्हायचं नाही, काय नाही. शांत डोक्याने कुस्ती करायची, जनतेचा आशीर्वाद घ्यायचा. नक्कीच या सर्व 4ही पहलवानाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. धन्यवाद. पहलवान महेंद्र गायकवाड यांची कुस्ती आहे पहलवान सिकंदर शेख यांच्यासोबत आणि ही सर्वात चर्चेतील कुस्ती आहे. आणि आपण काय आता पहलवानाची जास्त वेळ घ्यायला नको, कारण अंग गरम करत आहेत. थोड्याच वेळात कुस्ती होईल आणि या सर्व 4ही पहलवानांना शुभेच्छा. सर्व मित्रमंडळी आहेत
आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे पहलवान आहेत. सर्व शुभेच्छा सर्वांना. मंडळी तुफान गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्या पार्किंगच्या गाड्या वगैरे आहेत. चारही पहलवानापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलो परंतु जास्त डिस्टर्ब करत नाही आपण म्हणून. नमस्ते. आम्हाला काय थोडं ऐके कुठं आलाय? नातेपुते. हो धन्यवाद. तर सर्व इकडं गच्च पार्किंग वगैरे भरलेल्या पहलवानांची गाड्या आहे. सिकंदर शेख इकडं आहेत, इकडं हर्षद भाऊ सदगीर आहेत, तिकडं महेंद्र गायकवाड आहेत आणि पाटील आहेत तिकडं. तर अशी तयारी चालू आहे. आता फायनलच्या कुस्त्या होणार आहेत थोड्याच वेळात. संपूर्ण तयारी झालेली आहे. कुस्तीचे वॉर्मअप वगैरे पहलवान करत आहेत, अंग गरम करत आहेत. पब्लिक तुफान आहे प्रचंड असं बघू शकता तुम्ही. खरं तर बोलायचं झालं तर ही माझी पहिलीच वेळ महाराष्ट्र केसरी मला वाटतं महेंद्र गायकवाड होणार. आमचा महेंद्र गायकवाड चाकण ही आमची पहिलीच महाराष्ट्र नमस्ते आसुल साहेब, काय म्हणताय? महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख. हॅलो, या ठिकाणी जे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे रामकृष्णांना जाधव पाटील यांच्या वतीने जे आयोजन केलं अतिशय चांगले नियोजन आहे आणि या ठिकाणी सिकंदर शेख हे या ठिकाणी महाराष्ट्र केसरी होतील असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. धन्यवाद. 68वी महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा वाघोलीमध्ये चालू आहे. त्याचं नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे. सर्व ह्या नियोजनामध्ये अनेक जे सहकारी यांनी भाग घेतला सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी अशाच प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करावं आणि वाघोलीकरांना योग्य प्रकारे. जयदीप पाटील, सोलापूर. जयदीप पाटील. तुफान गर्दी आहे बघू शकता, प्रचंड अशी गर्दी आहे. थोडं जाणून घेऊया प्रतिक्रिया. पहलवान कुठला आलाय? काय वाटतं तुम्हाला कोण होईल महाराष्ट्र केसरी? आमच्या धर्मात कसं येणार महाराष्ट्र केसरीची आम्हाला नक्की खात्री आहे. दोन्ही ते कोण बी झालं चालेल पण दादा आमच्या तालमीतच येणार हे आम्हाला खात्री आहे. तर बरेचसे मंडळी आपण थोडं प्रतिक्रिया जाणून घेऊया या लोकांची. आणि प्रचंड तर पब्लिक आहे, प्रचंड गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. वर जाता येत नाही त्यामुळे जनतेची प्रतिक्रिया मला घेता येत नाही. भरलेलं सगळं तुफान गर्दी आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. कुठं आलाय? संभाजीनगर. कोण होईल महाराष्ट्र केसरी? सिकंदर शेख. तुम्हाला काय वाटते कोण होईल महाराष्ट्र केसरी? सिकंदर शेख पुण्यावरनं. बरेचसे पब्लिक वर काय जात येत नाही मला त्यामुळे मी इथे बाहेर महाराष्ट्र केसरी. तसं काय सांगता येणार नाही. कुठं आलाय? नांदेड. शेंगदाणे खात या ठिकाणी मस्त पैकी कुस्तीचा आस्वाद घ्यायला कोण होईल महाराष्ट्र केसरी? सिकंदर शेख होईल. बरेचसे पब्लिक आहे, मला वर येतात नाही बसलेले आहेत. दादा काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आनंद वाटतोय ना? आनंद वाटतो एवढं कुस्त्या पाहून आणि रामकृष्ण पाटलांनी जे नियोजन केलंय ते अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि शिरूर रायवलीचे गावे आमदार रामकृष्ण सत्ता पाटील 100% होणार. महाराष्ट्र केसरी कोण होईल असं वाटतंय? सिकंदर शेख. दादा महाराष्ट्र केसरी कोण होईल असं वाटतं? माझ्या अंदाजे सिकंदर शेख घेऊन जातील असं वाटतंय मला.
नक्कीच बरेचसे पहलवान आहेत या ठिकाणी. कोण होईल महाराष्ट्र केसरी? महाराष्ट्र केसरी जयदीप पाटील. महाराष्ट्र केसरी तर महेंद्र गायकवाडच होईल असं मला वाटतंय. 100% कोकणातल्या चाहत्यावर काही येत नाही. 100% महेंद्र गायकवाडच महाराष्ट्र केसरी होणार. पब्लिक आहे, भरपूर पब्लिक आहे. प्रचंड पब्लिक आहे, तुम्ही बघू शकता. बसायला उभा राहायला जागा नाही एवढी पब्लिक आहे. प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी. प्रचंड असं पब्लिक आहे, बघू शकता. मला कुठं आलाय वस्ताद? सोलापूर कोण होईल महाराष्ट्र केसरी? सांगता येत नाही. तरी पण कुस्त्या वगैरे बघून फॉर्म बघून पहलवानाला तुम्ही वस्ताद आहात, मला तर अंदाज लागणार. दोघं आमच्या जिल्ह्यातले. आता जयदीप आणि महेंद्र सिकंदर बी तुमच्या जिल्ह्यातला आहे. नक्कीच आता बरेचसे व्यवस्था मंडळी पण बसलेले आहेत. आता वर जातात ना आपल्याला, त्यामुळे आपण खाल्लंच बाहेर घेतोय. थोडं वर जाऊ आपण. काय सांगाल कोण होईल महाराष्ट्र केसरी? सिकंदर शेख. नक्की नक्की, धन्यवाद. कडे वाचला सिकंदर शेख. पब्लिक आहे. काय कोण होईल महाराष्ट्र केसरी? महेंद्र गायकवाड. कुठं आलाय? दादा तुम्ही कुठं आलाय? पुण्यातलं आहे. कोण होईल महाराष्ट्र केसरी? पब्लिक भरपूर आली आहे. ते जुने बुजुर्ग लोक आहेत आणि जुने माणसं आहेत. मामा पब्लिक किती आली? भरपूर आली. भरपूर आहे. कोण होईल महाराष्ट्र केसरी? पहलवानाची नावं माहिती आहेत ना? या ठिकाणी बरेचसे मंडळी आले आहेत. थोडं जाणून घेऊया सगळ्यांना. कोण होईल असं वाटते महाराष्ट्र केसरी? अभिनंदन सातवांनाचं अभिनंदन सातवांनाचं. चांगली कुस्ती आहे. महाराष्ट्र कोणीतरी घडल. खेळ आहे, कुस्ती पण चांगले ह्याच्यानं होईल. नियोजन म्हणजे आपल्या महाराष्ट्राला चॅलेंजच नाही. आज भारतामध्ये म्हणलं तर पुणे जिल्हा 1 नंबर नाही. हे पहिलं. तर याही ठिकाणी पब्लिक आहे, प्रचंड पब्लिक आहे. इकडे पण गर्दी आहे. महाराष्ट्र केसरी थोड्याच वेळात महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा चालू आहेत. फायनलच्या कुस्त्या आहेत, त्यामुळे काय आपण जास्त वेळ घेणार नाही, लोकांची प्रतिक्रिया घेणार नाही. एवढेच घेतलेलं आहे. धन्यवाद. चांगली स्पर्धा आहे.